स्वागत आहे. आशा आहे की तुम्ही सर्व चांगले आहात. मी आहे स्मिता देशमुख. जसे आपण चर्चा केली आहे की लोक त्यांच्या ठिकाणाहून चांगल्या संधीच्या शोधात फिरतात, त्याला स्थलांतर म्हणतात. आता आपण पुढे चालू ठेवूया आणि विविध प्रकारचे स्थलांतर काय आहेत, त्याचा स्थलांतरितांच्या राहणीमानावर कसा परिणाम होतो ते तपासूया. शिकण्याचा परिणाम. आपण तयार असाल, स्थलांतराची व्याख्या करा. स्थलांतराची कारणे, स्थलांतर पॅटर्नचे वर्गीकरण करा. स्थलांतरितांच्या समस्या त्यांच्या गंतव्यवस्थावर समजावून सांगा. अंतर्गत आणि प्रभावांमधील समानता आणि असमानता स्पष्ट करा. आंतरराष्ट्रीय स्थलांतर. मुख्य शब्द. स्थलांतर, लोक राहण्यासाठी नवीन ठिकाणी प्रवास करण्याची प्रक्रिया. सहसा काम शोधण्यासाठी आणि तेथे तात्पुरते किंवा कायमचे राहण्यासाठी. एमिग्रेशन, परदेशात कायमस्वरूपी राहण्यासाठी येण्याची क्रिया. एमिग्रेशन, कायमस्वरूपी देश सोडून दुसऱ्या देशात राहण्याची प्रक्रिया. हंगामी स्थलांतर म्हणजे हंगामी आधारावर एका ठिकाणाहून किंवा दुसऱ्या ठिकाणाहून लोकांची हालचाल. सीमा, दोन देश किंवा इतर क्षेत्र वेगळी करणारी रेषा. संकल्पना नकाशाचे निरीक्षण करा. स्थलांतर विविध सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे होते. राष्ट्रीय जनगणनेच्या सर्वेक्षणानुसार भारतातील प्रत्येक चौथ्या व्यक्ती स्थलांतरित आहे. स्थलांतर राज्यात किंवा बाहेर असू शकते. हे असू शकते ग्रामीण ते शहरी स्थलांतर. ग्रामीण ते शहरी स्थलांतर. आंतरराष्ट्रीय स्थलांतर. काही लोक ग्रामीण भागातून ग्रामीण भागात स्थलांतरित होतात. बहुतेकदा राहण्याचा कालावधी 6 महिन्यांपेक्षा कमी असतो. स्थलांतर दोन प्रकारचे असते: अंतर्गत स्थलांतर आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर. अंतर्गत स्थलांतर दोन प्रकारे होते: ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर, ग्रामीण ते शहरी स्थलांतर. आंतरराष्ट्रीय स्थलांतरे आहेत इमिग्रेशन आणि इमिग्रेशन. ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर. ग्रामीण कामगारांचा एक मोठा वर्ग अल्प कालावधीसाठी आणि विशेषतः ग्रामीण भागात होणाऱ्या त्रासामुळे स्थलांतरित होतो. ते मुख्यतः शेतमजूर किंवा त्यांच्या मूळ ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि बहुतेक कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील दलित आणि आदिवासींशी संबंधित आहेत.
राष्ट्रीय ग्रामीण श्रम आयोगाने 1990 मध्ये आपल्या अहवालात असमान विकास आणि प्रादेशिक असमानतेमुळे हंगामी स्थलांतराला चालना दिली आणि गती दिली असे आढळून आले. काही आदिवासी भागात धरणे आणि खाणकामासाठी लोकांचे विस्थापन यामुळे हंगामी स्थलांतर वाढले आहे. ग्रामीण शहरी स्थलांतर, अपुऱ्या रोजगाराच्या संधी आणि ग्रामीण रोजगारांमध्ये उपलब्ध अपुऱ्या उत्पन्नामुळे लोक ग्रामीण भागातून स्थलांतर करतात. लोक उच्च उत्पादनाच्या अपेक्षेने आणि कौटुंबिक सदस्यांसाठी अधिक संधीच्या अपेक्षेने देखील स्थलांतर करतात आणि कदाचित ते अधिक चांगल्या सेवा असतील. बहुतेक शहरी स्थलांतरितांना मजूर म्हणून काम करावे लागते आणि असंघटित क्षेत्रात रोजगार शोधावा लागतो. ते फेरीवाले, रंगकर्मी, दुरुस्ती करणारे, रिक्षा चालक, बांधकाम मजूर इत्यादी म्हणून काम करत असतील. ग्रामीण भागातील लोक उद्योग आणि इतर सेवा कार्यात काम करण्यासाठी शहरे आणि शहरांमध्ये जातात. हे त्यांचे उत्पन्न वाढवण्याचे नैसर्गिक कारण म्हणून ओळखले गेले आहे आणि चांगल्या कौटुंबिक संभावनांसाठी त्यांना शिक्षण, नवीन नोकऱ्या आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्याच्या संधी आहेत. ग्रामीण भागात पुरेशा रोजगारांच्या संधी नसल्यामुळे अनेक जण शहरी भागात शोध घेण्यासाठी जातात. या लोकांसाठी शहरे आणि शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये राहण्याची परिस्थिती वाईट आहे. कारण जागा अरुंद आहे आणि पिण्याचे पाणी आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत. नोकरीच्या सुरक्षित नोकरीची सुरक्षितता आणि योग्य उत्पन्न नाही, ज्याची त्यांना आकांक्षा होती. ते रोजंदारी कामगार म्हणून जगतात. बऱ्याच कुटुंबांचे मूळ ठिकाण आणि गंतव्य दोन्ही ठिकाणी निवासस्थान असते. ते काम आणि हंगामानुसार दोन ठिकाणी बदलतात. स्थलांतरामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांच्या हालचालींचा समावेश असेलच असे नाही. शहरी स्थलांतरित लोक त्यांचे कौशल्य आणि शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी शोधण्याच्या वेगवेगळ्या संधी वापरतात. आंतरराष्ट्रीय स्थलांतर, सेटलमेंटसाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून
लोकांच्या हालचालींना आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणतात. स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होणे म्हणजे स्थलांतर होय. दुसऱ्या देशातून येऊन आपल्या देशात स्थायिक होणे म्हणजे इमिग्रेशन. भारतातून आंतरराष्ट्रीय स्थलांतराचे दोन प्रकारचे आहे. तांत्रिक कौशल्ये आणि व्यावसायिक कौशल्य असलेले लोक USA, कॅनडा, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि इतर विकसित देशांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. IT व्यावसायिक, डॉक्टर आणि व्यवस्थापन व्यावसायिक ही या प्रकारची उदाहरणे आहेत. आंतरराष्ट्रीय स्थलांतराचा दुसरा प्रकार म्हणजे अकुशल आणि अर्धकुशल कामगार पश्चिम आशियातील तेल निर्यात करणाऱ्या देशांमध्ये तात्पुरत्या करारावर स्थलांतरित होतात. जवळपास हे सर्व कामगार गंतव्य देशामधील रोजगाराच्या परिस्थितीनुसार विशिष्ट कालावधीनंतर परत येतात. दरवर्षी 3 लाखाहून अधिक कामगार पश्चिम आशियामध्ये स्थलांतरित होतात. पश्चिम आशियात जाणारे जवळपास 3/5 कामगार केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील आहेत. या कामगारांचा लक्षणीय भाग बांधकाम प्रकल्प, देखभाल, सेवा, वाहतूक आणि दूरसंचार यामध्ये गुंतलेला आहे. लोक स्थलांतर करतात तेव्हा काय होते? स्थलांतरित मजूर अन्नावर जास्त खर्च करतात कारण त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी रास्त भाव दुकानातून धान्य मिळत नाही. ते कठोर परिस्थितीत आणि अस्वच्छ परिस्थितीत राहत असल्याने त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामना करावा लागतो आणि त्यांचा आजार होण्याची शक्यता असते. खाणी, वीटखांब, बांधकाम स्थळे आणि खाणींमध्ये काम करणाऱ्यांना अंगदुखी, उन्हाचा झटका, त्वचेची जळजळ आणि फुफ्फुसांचे आजार होतात. जेव्हा नियुक्त सुरक्षा उपायांचे पालन करत नाहीत, तेव्हा औद्योगिक क्षेत्रे आणि बांधकाम साइटवरील अपघात देखील सामान्य आहेत. स्थलांतरित व्यक्ती संघटित क्षेत्राशी संबंधित नसल्यामुळे विविध आरोग्य आणि कौटुंबिक काळजी कार्यक्रमात प्रवेश करू शकत नाहीत. काही वेळा जेव्हा कुटुंबे स्थलांतरित होतात, तेव्हा त्यांच्या पालकांसोबत येणाऱ्या मुलांना प्री-स्कूल सुविधा नसते. मोठी झालेली मुले त्यांच्या पालकांच्या नवीन कामाच्या ठिकाणी त्यांचा अभ्यास सुरू ठेवू शकत नाहीत. कधीकधी त्यांना मूळ ठिकाणच्या शाळा परत आल्यावर त्यांना पुन्हा घेण्यास नकार देतात.
जेव्हा पुरुष आपले कुटुंब सोडतात, तेव्हा स्त्रियांसाठी देखील एक मोठे आव्हान असते. ज्यांना कुटुंबांच्या सर्व जबाबदाऱ्या आणि वृद्ध व्यक्तींना सांभाळावे लागते. स्थलांतर स्थलांतरितांवरही लक्षणीय परिणाम करते. वेगवेगळ्या वातावरणाचा संपर्क, त्याच्याशी संबंधित ताण, उपलब्ध अन्न आणि सामाजिक वातावरण यांचा स्थलांतरितांवर खोलवर परिणाम होतो. भारतातील काही प्रदेशांमध्ये जवळजवळ 1/3 कुटुंबे त्यांच्या स्थलांतरित सदस्यांनी पाठवलेल्या रेमिट्सवर अवलंबून असतात. बहुसंख्य हंगामी स्थलांतरित एकतर पैसे पाठवतात किंवा बचत परत आणतात. काही स्थलांतरित लोक गंतव्यस्थानात नोकऱ्या घेऊ शकतात. गंतव्य क्षेत्रात आवश्यक कौशल्य आत्मसात करू शकतात. त्यांना नियमित नोकऱ्या कशा मिळवायच्या याची जाणीव असते आणि नियमितपणे किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांचे निरीक्षण. इमिग्रेशन कायदा 1983 हा भारतीयांचे स्थलांतर आणि रोजगार नियंत्रित करणारा भारतीय कायदा आहे. परदेशात हे रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अटी देखील घालते. भारत सरकारने विविध देशांमध्ये स्थापन केलेल्या दूतावासांनी इमिग्रेशन कायद्यात दिलेल्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांच्या कल्याणाचे संरक्षण करणे अपेक्षित आहे. तर या व्हिडिओमध्ये आम्ही याबद्दल समजले. स्थलांतरितांची कारणे, स्थलांतर पद्धतीचे वर्गीकरण, स्थलांतरितांच्या समस्या त्यांच्या गंतव्यस्थानावर, अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतराच्या प्रभावामधील समानता आणि असमानता.